विश्व मराठी साहित्य संमेलन 2024 मध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रसाद बारटक्के. हे महाराष्ट्र मराठी मंडळाचे अबुधाबीचे कमिटी मेंबर आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. काय सांगाल तुम्ही आजच्या संमेलनाविषयी? नमस्कार. मी महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचा कमिटी मेंबर आहे, 23-24 कमिटीचा. आणि आज महाराष्ट्र शासनाने आम्हाला ह्या विश्व संमेलनासाठी खास आमंत्रित केलेलं आहे. तर मध्ये काय काय गोष्टी मराठीसाठी चालतात त्या मला हे इथं आज सांगणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे मराठी महाराष्ट्र मंडळ दुबई आणि महाराष्ट्र मंडळ अबुधाबी हे गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. मराठीची जपणूक करणं, साहित्यिक आणि वेगवेगळे कार्यक्रम अरेंज करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. नंतर दुबईमध्ये मराठी शाळासुद्धा आहे, जी गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ मराठी शाळा चालते, जे लहान मुलांना त्याची शिकवण दिली जाते. नंतर मराठीचे दासबोध वर्गसुद्धा चालतात, जे तुम्हाला खरं नाही वाटणार सारख्या प्रदेशांमध्ये. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुसुमाग्रज प्रतिष्ठानचं ग्रंथ तुमच्या दारी ही चळवळ आहे, ज्याच्यामध्ये मराठी पुस्तकांची लायब्ररी ही तरुणाईसाठी, लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी दिली जाते. आणि हे सर्व मोफत आहे. आणि ही पुस्तकांची पेटी ही दर 3 महिन्यांनी बदलली जाते. तसे विविध कार्यक्रम आम्ही करतो. आणि हे करत असताना आज आम्ही इथं आलेलो आहोत, तर काहीतरी मागणं आहे आमचं शासनाकडे. पहिलं म्हणजे आम्हाला इथे इंडियन काउन्सिलेट आहे दुबईमध्ये सुद्धा आणि अबुधाबीमध्ये सुद्धा. जर महाराष्ट्र शासनाने जर आम्हाला ह्या वेगवेगळ्या कार्यक्रम आम्ही जेव्हा करतो, तर त्यासाठी जर काउन्सिलेटची जर जागा आम्हाला उपलब्ध करून दिली मोफतमध्ये, तर खूप आम्हाला छानपैकी कार्यक्रम करता येतील. नंतर बुक फेअर्स होतात, दुबई बुक फेअर, अबुधाबी बुक फेअर, शारजा बुक फेअर. तर इथे मराठी प्रकाशक नसतात. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जर काही पुढाकार घेऊन इकडचे जे मराठी प्रकाशक आहेत ते जर आले, म्हणजे तिथं आम्हाला मराठी पुस्तकं वाचायला सुद्धा मिळतील. नंतर तिसरं आहे की तिथं वेगवेगळ्या प्रकारची नवीन जी पुस्तकं येतात, तर ते जर आम्हाला बघायला मिळाली. चौथं आहे जी मराठी शाळा चालते, तर त्या मराठी शाळा जर गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र शासनाने जर त्यांच्या ख्यातिरित्या घेतली किंवा एखादा सिलेबस निर्माण केला आणि त्याला म्हणजे आम्हाला रेकग्निशन मिळेल. मुलं भरपूर आहेत ते काम करणारी, पण केवळ महाराष्ट्र शासनाचं रेकग्निशन नसल्यामुळे आपल्याला ते पुढे जाता येत नाही. तर आमच्या ह्या काही मागण्या आहेत. आणि इथं खूप सुंदर आणि छान वाटतंय. शासनाने सर्व जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना, मराठी लोकांना एकत्र केलेलं आहे. आणि हे निश्चितच अभिनंदनीय आहे महाराष्ट्र शासनासाठी. दुबईमध्ये काय प्रतिसाद आहे पालकांचा आणि मुलांचा? दुबईमध्ये खूप छान प्रतिसाद आहे. जसं मी म्हटलं, ग्रंथ तुमच्या दारी आमची जी चळवळ आहे, ज्यात पुस्तकं आपण देतो लहान मुलांसाठी, तर ही केवळ पुस्तकच नाही, त्यांना पुस्तक वाचणं हे एक आहे, पण त्याचबरोबर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा करतो, जेणेकरून मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये एक स्टेज फिअर गेलं पाहिजे आणि मराठीमध्ये एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला बोलता आलं पाहिजे. तर हे फार महत्त्वाचं काम आम्ही करतो, मराठी पुस्तकं वाचण्याचं काम करतो. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत प्रसाद बारटक्के सर.